बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक गदी माडगूळकर लिखित कथा जबाबदारी. गंगाधर गोखल्यांचा स्टुडिओ हा आम्हा 4-2 मित्रांचा गप्पांचा अड्डा. संध्याकाळी आपापल्या कामावरून परत आलो म्हणजे बहुतेक आम्ही त्याच्याकडे जातो. गंगाधर मुलकाचा गोष्टी वेल्हाळ. छायाचित्रकार झाला नसता तर तो मशहूर कथाकथक झाला असता. त्याच्याजवळ अनुभवांचा साठाही अमाप, सांगण्याची हातुटीही सुरस. गिरायकांची वर्दळ नाही झाली म्हणजे मग आम्ही सर्वजण एकत्र बसतो. समोरच्या उपहारगृहाकडे चहा भज्यांची ऑर्डर जाते. काय बाळासाहेब, काय खबर बात? अशा प्रश्नाने गंगाधरच बोलणे सुरू करतो. सांगण्यासारखी आणि न सांगण्यासारखी सामान्य किंवा असामान्य अशी एखादी खबरबात आम्हांपैकी एक जण सांगतोच. तो धागा हाती धरून मग गंगाधरच बोलू लागतो. बैठकीचे संवादात्मक स्वरूप 10-5 मिनिटात आटोपते. एकटा गंगाधर निवेदकाची भूमिका घेतो. आम्हा सर्वांच्या मुद्रावर मग श्रोत्यांचे आविर्भाव आकारू लागतात. मग 10 काय, 11 काय आणि मध्यरात्र काय, त्या गप्पांना वेळेचा धाक असा उरतच नाही. मग या गप्पाष्टक मंडळाचे सभासद रोज अचूक उपस्थित होतात, पण रोजची मैफल अपेक्षेप्रमाणे रंगतेच असे नाही. एखाद्या वेळी माझ्यासारखा एकटा दुकटाच उपस्थित असतो, बाकीचे दांडी मारतात. एखाद्या वेळी सर्व सभासद उपस्थित असूनही गंगाधरच कामात गुंतलेला असतो. तसा त्याचा व्यवसाय एकखांबी तंबूसारखाच एकाधारित आहे. एकात दुसरा सहकारी असतो, पण तो बिगारी पुरताच. छायाचित्र घेणे ही अखेर कला आहे. छायाचित्र घेताना योग्य ती प्रकाश योजना करणे, चित्रविषयाला सौंदर्य देणे, ही कामे गंगाधरासारखी आणखी कोणाला जमत नाहीत. डेव्हलपिंग, प्रिंटिंग या विषयातही गंगाधर अन्य कुणावर विसंबून राहत नाही. कधीकधी तर तो एकटाच्या एकटाच हा सारा कारभार सांभाळीत असतो. अनेक देशी विदेशी प्रदर्शनात त्याने महत्त्वाची पारितोषिके मिळवलेली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थिर चलचित्रकार म्हणून त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याच्या व्यवसायाचा व्याप महाराष्ट्राचा केवढा भाग व्यापून राहिला आहे हे सांगता येणार नाही, पण आमच्या पुण्यात तरी तो प्रथम दर्जाचा छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो. हुबेहूब छायाचित्र घेणे हे काम यंत्रही करू शकते. त्या हुबेहूब चित्रात आणखी काही खुबी नकळत मिसळणे हे कलावंताचे कसब. तसा गंगाधर महागडा छायाचित्रकार. ओळखपत्रासाठी छायाचित्र काढणारा धंदेवाला नव्हे तो. त्याला गिरायकी खूप असते, पण गर्दीची वर्दळ असह्य व्हावी इतका हवरेपणा तो कधी करीत नाही. निवडक माणसं निवडक कामासाठी आमच्या गोखल्यांची निवड करतात. गंगाधर गोष्टी वेल्हाळ आहे, पण गिरायकांची फाजील बडबड करण्याची त्याला मुळीच सवय नाही. प्रत्यक्ष कामात असताना तो वेगळा दिसतो आणि वेगळ्याच प्रकारानं वागतो. त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो आपल्या अंधार खोलीत होता. बाहेरचे दालन रिकामे होते. चारी बाजूनी बंदिस्त केलेल्या स्टुडिओच्या खोलीतही सारे चिडीचूप होते. बहुधा आज काम फारसे नसावे. बाहेरच्या दालनात दिवा जळत होता, पण पंखा गप्प होता. मी अंधार खोलीच्या दारावर टकटक केली. त्यानेही आतून टकटक केली. हा संकेत होता. दारावर टकटक झाली म्हणजे गप्पाष्टक मंडळाचा सदस्य आला आणि आतून टकटकीने प्रत्युत्तर मिळाले म्हणजे गंगाधरच आत आहे आणि थोड्या वेळाने बाहेर येत आहे. मी पंखा चालू केला आणि हजारो वेळा पाहिलेली शोकेसमधली नमुन्याची छायाचित्रे पाहू लागलो. थोड्या वेळाने दार उघडले. डोळ्यांवरचा चष्मा काढून घेत गंगाधर बाहेर आला. नेहमीसारखेच ओठ आवळून हसला. मला उद्देशून म्हणाला, आज एकटाच? त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता मीच त्याला विचारले, देव, देशपांडे, सोमन कोणीच नाहीत का आज?
खालचा ओठ आवळून गंगाधरने नकारार्थी मान हलवली आणि मला उद्देशून तो म्हणाला, आलो. कुठे जातोस असे मी त्याला विचारले नाही. तो पायऱ्या उतरला आणि मी उगीचच त्याच्या अंधार खोलीकडे वळलो. तिथला तांबडा दिवा लावला. आतल्या एका आडव्या तारेवर लाकडाच्या चिमट्यात अडकवलेल्या कैक निगेटिव्ह लोंबत होत्या आणि त्यांच्या खालीच एका पसरट एनॅमेल ट्रेमध्ये काही ताज्या चित्रकृती भिजत होत्या. माझं लक्ष गेलं. तांबड्या प्रकाशात एका बालकाची मुद्रा मला उठावदारपणे जाणवली. नवल वाटले. त्या बालकाचे हसू हुबेहूब गंगाधरच्या हसण्यासारखेच होते. नुसते हसूच काय, कपाळपट्टी, नाक, जीवनी, वरच्या दातांचे ओटाबाहेर डोकावणे देखील. तो गंगाधरच्या अपत्याचा फोटो असावा किंवा त्याच्या स्वतःच्याच बालपणाची छबी असावी. गंगाधरचा मुलगा आता 12-13 वर्षांचा असेल. त्याच्या लहानपणचे चित्र आज तयार करण्याचे काय कारण? आणि छे, ते गंगाधरच्या मुलाचे चित्र नव्हतेच. गंगाधरचा मुलगा मी अनेक वेळा पाहिला होता. तो मातृमुखी आहे. मग हे चित्र कुणाचे? गंगाधरचे? त्याचे बालपण तर सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावात गेले होते. 40 वर्षांपूर्वी बुशकोट नावाची वस्तूच अस्तित्वात नव्हती आणि या बालकाच्या अंगावर तर चक्क वेलबुट्टीचा बुशकोट दिसत होता. मी उगीच चिंतेत पडलो. हे छायाचित्र कुणाचे? गंगाधरच्या मुलीचा चेहराही हुबेहूब बापासारखा नाही आणि मुलाचाही नाही. हे चित्र गंगाधरचेही नाही. मग कुणाचे? तोवर गंगाधरच आला आणि त्याने स्टुडिओचे ओढदार खाली ओढले. अंधार खोलीतला तांबडा दिवा मालवून मीही बाहेरच्या दालनात आलो. ओठ आवळून हसत गंगाधरने आपल्या पॅन्टच्या खिशातून एक पॉइंट काढला. आज फार जरूर होती या पेयाची. संध्याकाळीच मी कोपऱ्यातल्या केमिस्टला सांगून ठेवलं होतं. तुम्ही कुणी याल म्हणून वाटही बघत होतो मी. मला उशीर झाला आज. म्हटलं तू गेलास की काय स्टुडिओ बंद करून. वाजले किती? 10:30 होऊन गेले. तेच म्हटलं मी. नीतिमान माणूस तू. नियमाप्रमाणे घरी परतायचास? नाही, डोकं चक्रावलंय आज. का? तेच सांगतो तुला. माझी उत्कंठा वाढली. गंगाधर स्टुडिओच्या खोलीकडे सटकला. 2 खुर्च्या घेऊन त्याने समोरासमोर ठेवल्या. तिपाईमध्ये घेतली. 2 पेले आणि पाण्याची सुरई आणली. पॅन्टच्या दुसऱ्या खिशातून मसालेदार काजूंची पुडी काढून ती उघडी केली आणि बाटलीचे टोपण उलट्या फिरकेने निकळीत म्हणाला, तशरीफ रखो. आणि तसेच ओठ आवळून हसला. माझ्या डोळ्यांपुढे पटकन त्या बालकाचे छायाचित्र आले. मागचा पुढचा संदर्भ न सांगता मी पटकन विचारले, तो फोटो कुणाचा रे? कुठला? आता प्रिंट काढलायस ना? तो ट्रेमध्येच आहे की अजून? हा. गंगाधरने एक निश्वास टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक चमत्कारिक गंभीरता आली. उघड्या बाटलीत तांबडलेलं पेय त्याने दोन्ही पेल्यामध्ये सारख्याच प्रमाणात ओतलं. जमिनीवरची सुरई उचलून तिच्यातील थंडगार पाणी त्या पेल्यात ओतता ओतता वर पाहत तो म्हणाला, हाही एक अनुभव आहे. गंगाधरने आपले डोळे मिटले आणि मान खालीवर केली. ठीकपणे खुर्चीवर बसून त्याने मद्याचा पेला उचलला. पेल्याला पेला किनकिनला. चिरियो म्हणत आम्ही दोघांनी एक एक घोट घेतला. आपला प्याला परत तिपाईवर ठेवीत तो मला म्हणाला, तू पाहिलास तर तो फोटो? हो. कुणाचा रे तो? तुझ्या मुलांपैकी कुणाचा खास नाही. गंगाधर पुन्हा एकदा ओठ आवळून हसला. दीर्घ श्वास घ्यावा तसं त्याने एक लांब लचक मद्याचा घोट घेतला. झिंजिने आल्यासारखी डोक्याची हालचाल केली. पालत्या हाताने ओठावरचा ओलावा पुसत तो बोलू लागला, त्या फोटोमागे एक रहस्यकथा आहे बाळ. रहस्यकथा? हां. त्याने पुन्हा एक मोठा घोट घेतला. पेला खाली ठेवला आणि तो स्वतःशीच पुटपुटला. हरचंद सोचते है सुबह शाम,
यह जिंदगी का तिलस्मात समझ में नहीं आता. बेहोशीच्या प्रांतात प्रवेश करताना उर्दू शायरी याद करण्याची गंगाधरची आदत मला पूर्ण माहीत होती. त्या छायाचित्रामागची रहस्यकथा आणि हा शेर यांचा अन्योन्य संबंध मात्र माझ्या लक्षात आला नाही. उरलेला पेला त्याने एका घोटात मोकळा केला. त्यात पुन्हा मद्य ओतले, पुन्हा पाणी मिसळले, पुन्हा एक वार पेला ओठाला लावला. पुनश्च एकदा तो ओठ आवळून हसला. माझ्या पाठीवर मारायची थाप आपल्या स्वतःच्याच मांडीवर मारून घेत थोड्या सैल आवाजात तो म्हणाला, बाळ, आत्तापर्यंत मी तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यातल्या काही ऐकलेल्या होत्या, काही पाहिलेल्या होत्या. ही गोष्ट भोगलेली आहे. भोगलेली आहे? माझ्या कानांच्या पाळ्याही आता गरम होऊ लागल्या. ऐकण्याच्या शक्तीला एक सूक्ष्म बधिरता आल्यासारखी वाटत होती. मी माझे मस्तक थोडे पुढे झुकवले आणि लक्षपूर्वक ऐकू लागलो. गंगाधर गोखले हा पट्टीचा कथाकथक त्या बालकाच्या चित्रामागची रहस्यकथा निवेदन करू लागला. माझा व्यवसाय हा असा, भिवून वागावं लागतं. फोटो म्हणजे प्रत्यक्ष पुरावा. कुणाचा काढलेला फोटो कुठं आणि कुठल्या मुकादम्यात एक्झिबिट म्हणून हजर केला जाईल याचा नेम नाही. फोटो काढून घेण्यासाठी आलेल्या माणसाची नम्रपणेच का होईना मी पूर्ण चौकशी करतो. मगच माझ्या कॅमेराचे टोपण उघडतो. माझा संसार तुला माहीत आहे. बायको माझ्यावर जीवापाड प्रेम करते. मुलं सुदृढ आहेत, हुशार आहेत. योगायोगानं मी हा धंदा पत्करला. आजवर अब्रूदारपणानं तो करीतही आलो. चित्रपट धंद्यांचं आणि माझं जमू शकलं नाही. उत्तान अवस्थांचे फोटो काढणं मला आवडत नाही. अगदी मनापासून आवडत नाही. पूर्वीचे संस्कार म्हण किंवा अपसूक झालेली मनाची घडण म्हण, ओंगळपणाचा मला वीट आहे. वीट. सौंदर्य मी समजू शकतो, शृंगाराचेही मला वावडे नाही, पण बिभत्साचे चित्र माझ्या मनाला मानवत नाही. हातून घडणं तर केवळ अशक्य. गंगाधर हे सारं प्रामाणिकपणाने बोलत होता आणि ते सत्यही होतं. तो तसे केवळ आत्मनिवेदन करीत राहिला असता तरी मला कंटाळा आला नसता. वाणीची देणगी त्याला उपजतच होती. माझे औत्सुक्य अधीर झाले होते. त्या लहान मुलाच्या फोटो पाठीमागे दडलेली रहस्यकथा ऐकण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. हो, पण ते रहस्य सांगतो. ते रहस्यही सांगतो आणि कथाही सांगतो. तोंडाला लावल्या पेल्याचे बूड आपल्या ओटांशी पूर्ण उपडे करून त्याने पेला खाली ठेवला. खाऱ्या काजूचा एक तुकडा जिभेवर ठेवून त्याने तो तोंडातल्या तोंडात चाळवला. थोड्या वेळाने तो सलगपणे सांगू लागला. 3 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. असाच जानेवारी महिना होता. या जागेत नुकताच स्टुडिओ आणला होता मी. तुला ठाऊक आहे, आपल्या स्टुडिओला डे अँड नाईट स्टुडिओ असं नाव पडू नये म्हणून मी किती खबरदारी घेतो. 9:30च्या पुढे फोटो घेण्याचे काम तर मी मुळीच करत नाही. रात्री बेरात्री इथं थांबलो तर डेव्हलपिंग, प्रिंटिंग अशा कामांसाठी. एका रात्री मी असाच थांबलो होतो. सहकारी निघून गेले होते. 9:45ची वेळ असेल. लक्ष्मी रस्ता जागा होता, पण कोलाहल वर्दळ खूप कमी होती. डेव्हलपिंगच्या कामासाठी म्हणून अंधार खोलीकडे वळताना मी दाराची झडप खाली पाडणार एवढ्यात एक मुलगी पायरीपाशी आली. बंद झाला स्टुडिओ? वास्तविक तिच्याकडे न पाहताच मी हो असे चक्क सांगायला पाहिजे होते. मी तसे सांगितले नाही. तसे सांगू शकलो नाही असे म्हण हवं तर. मी काही उत्तरच दिले नाही. विजेच्या प्रकाशात ती तरुण मुलगी फार सुंदर दिसत होती. तिच्यावर खिळलेले डोळे ती पकडून ठेवील आणि सागरगोट्यासारखे हवेत उडवीत राहील असाच तिचा जामानिमा होता. आत्तापर्यंत पुष्कळ सुंदर डोळे मी पाहिले, चित्रित केले, पण ह्या डोळ्यांतला भाव काही आगळाच होता, अवर्णनीय होता. माझ्या उत्तराची वाट न पाहता ती वर आली. उतू जाऊ लागल्या दुधासारखं नादविहीन हसली.
आपल्या मुलायम अंगलटीला लाडीक झोके देत ती म्हणाली, आम्हाला आत्ताच फोटो काढायला हवाय हो. आम्हाला? हा शब्द ऐकल्यानंतर मी उमजलो. हिच्या अंगावर मोजकेच दागिने होते, पण परंपरागत सौभाग्य अलंकार काही माझ्या दृष्टीस पडले नाहीत. ती कुणाच्या तरी प्रेमात पडली असावी. त्याच प्रियकराशी लग्न करण्याचा निर्धार तिनं आपल्या वडिलांना बोलून दाखवला असावा. वडिलांनी होकार दिला असावा. लग्न ठरले असावे. अविवाहित अवस्थेतील उत्कट प्रेमाची खून म्हणून आपल्या जोडीचे एखादे छानदार चित्र असावे असे वाटून ते दोघेजण या ठिकाणी आले असावीत. इतका विचार माझ्या मनात झटकन येऊन गेला आणि अभावितपणे मी विचारले, ते कुठे आहेत? कोण जाणे, येतो म्हणाले ते वेळेवर, पण आले नाहीत. कदाचित येतीलही. पुष्कळ वेगवेगळ्या पोझेसमधील फोटो काढायचे आहेत मला. हे सर्व बोलत असताना तिने इतक्या लाडीक आणि लाजऱ्या हालचाली केल्या की मी थोडासा मोहूनच गेलो. सुशीला आणि मुलं तिच्या माहेरी गेली होती. घरी परतलेच पाहिजे अशी अवस्था निदान त्या रात्री तरी नव्हती. मी स्वतः म्हटले की माझ्या सौंदर्यासक्तीने संवाद केला. काय झाले कोण जाणे. मग घेऊया की फोटो, माझ्या बाजूने होकार उमटला. छान, ती म्हणाली. आम्ही दोघे स्टुडिओत गेलो. तुला शपथ सांगतो बाळ, नंतरचे 2 तास कसे गेले ते माझेही मला कळलं नाही. टपोऱ्या डोळ्यांची, गुलाबी अंगाची ती नवयौवना कालिदासाच्या शकुंतलेसारखी अस्तित्वात नसलेल्या कुणा वेलींना पाणी घालीत होती. माझ्या दोन्ही डोळ्यांच्या 2 पापण्या एका गंध वेड्या भ्रमराचे पंख झाल्या होत्या. यौवन भारामुळे तिचे रेखीव अवयव फुलारले होते. कंचुकी सैल करण्यासाठी कोणी अनसुया आसपास नव्हती. माझ्या डोळ्यांचे नादशून्य गुणगुणणे आणि तिचे वेलींना पाणी घालणे निर्वेदपणे चालू राहिले. तिचा दुष्यंत फिरकला नाही तो नाहीच. तेवढ्या अवधीत मी तिची 5-6 छायाचित्रे घेतली, वेगवेगळ्या पोजमधली. तिच्या अंगाचाही मला अनेक वेळा स्पर्श झाला. तिच्या श्वासांचा गंध असंख्य वेळा सुखावून गेला. अचूक प्रकाश योजनेसाठी विजेच्या दिव्यांची जणू गरजच उरली नाही. मूळचे सौंदर्य उठावदार दिसण्यासाठी जो आणि जसा प्रकाश हवा होता तो अगदी तसाच माझी दृष्टी टाकू लागली. छायाचित्रणाचा व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या मनात ज्या तऱ्हेच्या भावना आपल्या चित्रांविषयांबद्दल उपजू नयेत, अशा तऱ्हेच्या भावना माझ्या तनामनात उसळत असल्याचे मला जाणवले. मी थोडका ओशाळलो, सावधही झालो. स्वतःला सावरण्या इतके भान माझ्यापाशी होते. ती मात्र अगदी मोकळेपणानं वागत होती. कृत्रिमपणाचा लवलेश देखील तिच्या कुठल्याही हालचालीत दिसत नव्हता. सर्व फोटो घेऊन झाले. आता तिची कुठलीही कल्पना चित्रित करायची राहिलेली नाही असे तिलाच वाटले. तेव्हा ती थोडा वेळ स्तब्ध उभी राहिली. हनवटीखाली बोट धरून टपोऱ्या डोळ्यांची बुबुळे आढ्याकडे फिरवीत, ओघळलेला पदर तसाच उघळू देत. तिच्या वक्षस्थळांचा आवृत्त उभार माझे डोळे खिळवून टाकतो आहे हे तिच्या ध्यानातही आले नाही. तिच्या जुळ्या वक्षस्थळांतील निरुंद पोकळीचे मऊपण ओलसर झाले होते. दवात भिजलेल्या त्या केवड्याच्या पानांचा सुगंध मला धुंदावत होता. वासनेचे सर्प माझ्या सर्वांगात सळसळू लागले होते. मला असं सहसा कधी होत नाही. विषयाच्या विषयात मी तृप्त माणूस आहे. सुशिलेच्या माहेरवासाचा परिणाम म्हण की त्या तरुणीच्या असीम आकर्षणाचा विजय म्हण, मी चाळल्यासारखा झालो. एकदम पुढे व्हावे आणि मी जागा सोडली नाही. माझ्या कॅमेराशीच मी उभा होतो. अय्या, एक विसरलंच, ती लाडीकपणानं बोलली. काय राहिलं आणखी? मी आवाज खूप कोरडा करण्याचा प्रयत्न केला, तरी तो तितकाच ओलसर उतरला असावा. मला की नाही आणखीन एक पोज हवी होती. पोज म्हणजे पोज नाही. मग हसाल तुम्ही, असं म्हणत ती स्वतः मनमोकळे हसली. तिचे हसणेही झिंझिने आणणारे होते. मी काही विचारण्याच्या आधीच ती भर्रकन माझ्या शेजारी आली आणि माझ्या खांद्याला खांदा भिडवून म्हणाली,
सारखीच आहे की ही तुमची आणि माझी उंची. मी आश्चर्यचकित होऊन काही विचारणार तोच ती माझ्या पुढ्यात आली. फोटोसाठी प्रथम पोज देताना मी तिच्याकडे पाहिले होते तसे ती माझ्याकडे पाहू लागली. मला काही अर्थबोधच होईना. कोट असेल ना तुमचा इथे? हो. का? पॅन्टच्याच रंगाचा? अर्थात. मग झालं काम. अत्यंत खुशीत होऊन तिनं टाळीच वाजवली. कसलं काम केले पाहिजे तुम्ही हे माझ्यासाठी? सांगा तर खरे. मला की नाही सूट पॅन्ट घातलेला स्वतःचा असा एक फोटो काढायचा आहे. त्यांचं आणि माझं तसं ठरलं होतं, पण ते आलेच नाहीत. तुमच्या अंगाचा कोट आणि पॅन्ट देखील मला बरोबर होईल. होईल की नाही? होईल की नाही हा प्रश्न तिने इतक्या लाडीकपणे विचारला की त्याचे नकारार्थी उत्तर देणे मला सुधारलेच नाही. पण पण माझे ओठ काहीतरी पुटपुटले. पण काय? माझ्याकडे दुसरे कपडे नाहीत. चड्डी आणि बनियन तर असेल, ती सहजपणे म्हणाली. कल्पना कर बाळ, तारुण्याने मुसमुसलेली एक तरुण मुलगी, तिच्या हालचालीनं बेसावत झालेला माझ्यासारखा ज्ञातास्वाद. ज्ञातास्वादच ना? बरोबर. गंगाधरची कथा ऐकता ऐकता ऐकणारा मीही बेहोशीच्या डोलात उतरलो होतो. जडावलेल्या जिभेने कालिदासाची ती उक्ती मी पूर्ण उद्धृत केली. ज्ञातास्वादो निवृत्त जघना को विहांतू समर्थ. तेच ते गंगाधर पुढे सांगू लागला. वेड्यासारखी मी माझी पॅन्ट शर्ट कोट तिला काढून दिला. तिनं तो पुरुषी पेहराव आपल्या अंगावर घातला. माझ्या अंगावर राहिला नुसता गंजी फ्राक आणि चड्डी. पोज देऊन प्रकाश योजना बरोबर साधून तो फोटो घेऊन होईपर्यंत. बोलता बोलता गंगाधर गप्प झाला. पुढच्या सर्व घटनांचे बारकावे वर्णन करून सांगणे त्याच्यासारख्या पट्टीच्या कथाकथकालाही अवघड झाले. बाटलीत उरलेले सर्वच्या सर्व मद्य त्याने पेल्यात ओतले. पाणी न मिसळताच तो ते कच्चे पेय घटाघटा प्यायला आणि तोल गेल्यासारखा झुकला. समोरच्या तिपाईवर डोके ठेवून डोक्याची चमत्कारिक हालचाल करीत तो मला उद्देशून म्हणाला, बाळ, रिसाइट दॅट कपलेट अगेन. पुढे काय झाले असेल ते माझ्याही लक्षात आले. खुर्चीच्या पाठीला रेलून बेहोश अवस्थेत मी सैलपणे पडून राहिलो. आठवून गंगाधरच त्या ओळी म्हणण्याचा प्रयत्न करीत होता. ज्ञाता स्वादो निवृत्त जघना को विहांतू समर्थः. 15-1 मिनिटे तशीच गेली. गंगाधर तिपाईवर डोके ठेवून पडला होता. मी माझ्या खुर्चीत रेललो होतो. किंचित शुद्धी आल्यासारखी झाली. मी कॅप्स्टन पेटवली. ती संपूर्ण संपवली. तिपाईवरची बाटली पूर्ण मोकळी झाली हे माझ्या लक्षात आलं. मी ती पुढ्यात ओढली. एक काडी ओढली आणि ती तशीच जळत्या अवस्थेत बाटलीत सोडली. भपकन आवाज झाला. तसे गंगाधरने आपले डोके उचलले. खुर्चीतल्या खुर्चीत नीट बसून त्याने विचारले, काय झालं? बाटलीतला राक्षस जळाला. नाही, मी त्या साऱ्या प्रिंट्स निगेटिव्हसुद्धा जाळून टाकल्या. कुठल्या? त्या मुलीच्या फोटोच्या. का? ती प्रिंट्स न्यायला आली नाही. माझा व्यवसाय आहे छायाचित्रकाराचा. या व्यवसायाची काही जबाबदारी आहे. हो, पण त्या मुलाच्या फोटोचा आणि या 2 गोष्टींचा काय संबंध? सांगतो. गंगाधर पुरा सावरून बसला. त्याने माझ्याकडे एक सिगरेट मागून घेतली. ती चेतवली. तिचे 1-2 झुरके घेतल्यासारखे केले. नेहमीच्या लकबीसारखे तो ओठ आवळून हसला. आता त्याचा चेहरा बरोबर त्या मुलाच्या चेहऱ्यासारखा दिसू लागला. बाळ, काल दुपारी 4:30च्या सुमाराला एक कपल स्टुडिओत आले. मी बाहेरच्या दालनातल्या टेबलापाशी बसलो होतो. चाहूल येताच वर पाहिलं. मी थक्क झालो. एक 25-26 वर्षांचा तगडा सुरेख दिसणारा पुरुष
त्याच्या हाती ते 2-1 वर्षांचं मूल आणि त्याच्या शेजारीच तीच ती. मी चटकन उठून उभा राहिलो, नमस्कार केला. कसलं तरी चमत्कारिक हसलो. तीही हसली. तिच्या त्या हसण्यात दूध उताला जाण्याचा आवेग मुळीच नव्हता. साय फुटून गेली होती. उताला आलेलं दूध बसलं होतं. तिच्या डोळ्यांनी मला ओळख दिली नाही, मुळीच दिली नाही. माझी आणि तिची ओळख आहे हे तिच्या नवऱ्याच्या मुळीच लक्षात आले नाही. काखेतले मूल तोलीत तो म्हणाला, 3-4 फोटो काढायचे आहेत आम्हाला. हो, काढू की. आणि बाळ, मी त्यांचे फोटो काढले. त्या नवरा बायकोंचा काढला, आई बाप मूल असा काढला, मुलाचे 1-2 काढले. तेवढ्यात काही भाषण केलं की नाही त्या बाईनं? मी विचारलं. मुळीच नाही. ती बोलत होती खूप, पण आपल्या नवऱ्याशी आणि बोलू न शकणाऱ्या आपल्या मुक्या मुलाशी. नाव समजलं की नाही तिचं? नाव नाही, फक्त आडनाव. बिल केलं ना मी. कोणीतरी TL देशमुख ॲडव्होकेट बुलढाणा. उद्या येणार आहेत फोटो घेऊन जायला. तो काही बोलला नाही का? ॲडव्होकेट बुलढाणा बोलला की. तो म्हणाला फोटो काढायचेच होते. या म्हणाल्या आमच्या माहेरी गेल्यावर काढू. जी गंगाधर म्हणून फार छान फोटोग्राफर आहेत आमच्या पुण्याला. तुम्ही काढलेल्या छायाचित्रांचं एक प्रदर्शनही पाहिलं होतं म्हणे. त्याने लहानपणी तुमच्या स्टुडिओच्या आसपासच कुठंतरी राहत होते यांचे वडील. काय हो? मग ती काय म्हणाली? काही नाही. ती मुळीच बोलली नाही. त्या निगेटिव्ह उगाच जाळ्या असतो. जाळ्या ते बरोबर केलं. फोटोग्राफरचा व्यवसाय ही एक जबाबदारी आहे बाबा, जबाबदारी. मद्याने माझे मस्तक बधीरले नव्हते, पण गंगाधरच्या गोष्टीने मात्र चांगलेच बधीर झाले. मी कथेतल्या घटनांचे फासे जुळवण्याचा प्रयत्न करीत होतो. ते काही केल्यास जमत नव्हते. गंगाधर ही खुर्चीच्या पाठीशी रिलून विसावला होता. गप्प झाला होता. तो उगीचच उठला आणि त्याने स्टुडिओतला दिवा मालवून टाकला. स्टुडिओसाठी म्हणून मुद्दाम 4 बाजूनी बंद केले त्या खोलीत गाढ अंधार भरून राहिला. विजेचा पंखा मात्र वर गरगरत होता. त्याचा वारा कृत्रिम होता. गरगरने कर्कश वाटत होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.